आज शेतामध्ये पेरू खायला गेल्यानंतर आपल्याला भरपूर रंगबिरंगी अंडे सापडले पक्ष्यांचे, पण ते नेमकं कोणत्या पक्ष्यांचे अंडे आहे हे जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा. तर जय शिवराय मित्रांनो, मी अर्जुन पठारे घेऊन आलो तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ. मित्रांनो आपल्याला आहे ना आज मस्त पैकी रानामध्ये फिरायचं होतं बरं का. मस्त पैकी रान मेवायचं आहे ना, आपल्याला आस्वाद घ्यायचा होता. पण शेतामध्ये जायच्या पूर्वी ना मस्त पैकी आपण तळ्यामध्ये गेलो बरं का. थोडं स्विमिंग करायचा प्लॅन होता बरं का, पण थोडं ना गारव्यामुळे ना आपण प्लॅन बदलून टाकला आणि डायरेक्ट आहे ना पाटाने असा खतरनाक रोडने आपण प्रवास करायला चालू केला. आणि मग चिखलाचा अंदाज घेते ना आपण पुढचा प्रवास आहे पैपे उतरून केला बरं का. डायरेक्ट आलो आपण पेरूच्या बागेमध्ये मस्त की पेरूचा आस्वाद घेण्यासाठी. आणि मित्रांनो तुमच्या माहिती करता सांगतो, पेरू आहे मित्रांनो असं फळ आहे का जे ना सफरचंदापेक्षा जास्त फायदेशीर आहे बरं का. त्यामुळे ना पेरू ना रोज खाल्लंच पाहिजे. आणि मला पेरू खाताना पाहून मित्रांनो मला माहिती तुमच्या तोंडाला बरोबर पाणी येत असेल बरं का, पण आता काय करता व्हिडिओ पाहूनच तुम्ही आता खुश राहा. आणि मग पेरूचा मन सोक्त आनंद घेतल्यानंतर ना आपण डायरेक्ट पुढे आलो बरं का. पुढे आल्यानंतर आपल्याला ना असे वेगळेच ना पक्ष्यांचे अंडे सापडायला लागले हो. आणि पहिल्या घरट्यामध्ये लाल अंडे सापडले, त्यानंतर परत एका घरट्यामध्ये ना आपल्याला निळे अंडे सापडले बरं का. त्यासोबत एक पक्षी पण होता हो. आणि मित्रांनो तुमच्या माहिती करता सांगतो, आपण कुठल्याच पक्षाला किंवा अंड्याला हात नाही लावला बरं का, कारण त्यांची आई त्यांना परत आहे ना स्वीकारित नाही म्हणून आपण आहे ना कुठल्याच पक्षाला किंवा अंड्याला हात नाही लावला. आणि मग लाल निळे पक्षी झाले, अंडे झाले आणि त्यानंतर पेरू पण खाल्ले. पण आता बारी होती आवळ्याची ना, आवळा खाण्यासाठी ना आपण आवळ्याच्या बागामध्ये पण आलो. आणि असला मन सोक्त आनंद घेण्यासाठी मित्रांनो आपल्याला गावाकडे जाणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. गावामध्ये राहूनच मित्रांनो असला आनंद घेता येऊ शकतो. असला आपला गावाकडचा एन्जॉय तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या आयडी लवकरात लवकर फॉलो करून घ्या, व्हिडिओ लाईक करून घ्या, कमेंट मध्ये सांगा पक्षी कोणचे होते नेमकं.